हे बघा, मी सुरुवातीपासून ह्या विषयावरती म्हणजे अधिवेशनापासून ते आजपर्यंत मी एका विषयावरती फर्म आहे की मोबाईलची CDR 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांची हे सगळे मोबाईलची CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासले पाहिजे. दुसरा विषय मी हे पण प्रामाणिकपणे मांडले की सभागृहामध्ये जे काही सरकारने जे काही निर्णय तिथे घेतलेत, मग ते CM साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी ते सांगितलं की ह्या गुन्ह्यामध्ये जे कुणी असतील की जे कुणी ह्या CDRच्या रेकॉर्डवरती असतील, ते कुणी जरी असले तर त्याच्यावरती कारवाई होईल. आणि एक लोकप्रतिनिधीमधून सर्व लोकांचं, माझं तर आहेच, पण सगळे जेवढे काल व्यासपीठावरती आपण सर्वच एक माणुसकीच्या नात्याने सर्वच पक्षाचे आमदार तिथं होते आणि सगळ्यांचं या तपासाकडे लक्ष आहे. तुम्ही जो मला प्रश्न जो विचारला त्याच्यामध्ये जी मला माहिती कळाली की त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत, त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती, ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटतीये ती मला ही आत्ताच कळालं आहे विषय.